वेल्वेट कविशा पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्था यांच्यातर्फे आयोजित विश्वविक्रमी पुस्तक प्रकाशन सोहळ्यामधील एक लेखिका आपल्या बरोबर आहे, पूनम पाटील. आणि तिचा बासरी हा कथासंग्रह पब्लिश होतोय. त्यासाठी आपण तिला बोलवलंय. पूनम, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. कवितांपासून सुरुवात केली आहे आणि आता कथासंग्रहापर्यंत आली, तरी हा लेखन प्रवासाबद्दल सांगशील? हा, तू मला विचारलं की लहानपणापासून लिहिते का? तर लहानपणापासून अशा कथा लिहित नव्हते, पण लहानपणापासून वाचनाची खूप जास्त आवड आहे मला. माझ्या आईला खूप जास्त आवड होती आणि ते बघून बघून मला आवडायला लागलं. तर वाचन खूप वर्ष केलेलं आहे. मराठी हा विषय पूर्वीही आवडायचा. कॉलेजमध्ये गेल्यापासून मग मी लिहायला लागले थोडंफार. आणि त्याच्यानंतर एक 4-5 वर्षापासून मी लिहायला चालू केलं ऍक्च्युअल फेसबुक वरती. इकडे ते लोकांना आवडायला लागलं आणि मग त्याच्यानंतर मग मी लिहायला सुरुवात केली. मस्त. असं एक एक टप्प्याटप्प्याने खुलत गेलं असेल लेखन तुझं म्हणा किंवा. पण मगाशी असं आपण बोलताना होतं की एक इन्स्टा पेज आहे पूनमचे शब्दशिल्प, पण तिथे तर कविता आहेत. बरोबर. आणि आता कथासंग्रह. तर हे ट्रान्झिशन कसं? मुळात मी कथा लिहित होते. सगळ्यात पहिलं माझं लेखन तुम्ही म्हणालात तर मला विनोदी लिहायला फार आवडायचं. मी लेख लिहायचे, विडंबन लिहायचे, अशा गोष्टी मला खूप आवडत होत्या. नंतर असा एक मित्रमैत्रिणींचा ग्रुप मिळाला आम्हाला की जिथे काही लोक कविता लिहित होते. मी सहज म्हणून ट्राय केला तर त्यांना ते म्हणाले की तुझ्या कथांपेक्षा तुझ्या कविता जास्त छान वाटतात आम्हाला, आणि तू लिहायला सुरुवात कर, बघ कशा जमतायत. तर त्या मी नंतर कविता लिहित गेले. पण अजूनही माझ्या कविता एवढ्या नाही झालेल्या आहे की मी त्यांचा म्हणजे प्रकाशित करू शकेन वगैरे. तशा कथा बऱ्यापैकी लिहिलेल्या होत्या. आणि मग आपली वर्षाताई वेल्वेट कविशा, तिने तेच सांगितलं की तू कर म्हणून. म्हणजे मागे तिचा जो पहिला कथानगरी जो संग्रह होता त्याच्यामध्ये मग मी एक कथा लिहिली आणि त्याच्यानंतर मग तिनेच प्रोत्साहन दिलं की नाही नाही, मी तुला वेळ देते तर तू वेळ घे, पण लिही तुझ्या कथा आणि आपण प्रकाशित करू. आत्ताच ती म्हटली की वर्षाने तिला प्रोत्साहन दिलं. तर वेल्वेट कविशा पब्लिकेशन असेल आणि आता हा विश्वविक्रम आहे, त्याच्यात तुझं आता एक पुस्तक प्रकाशित होतंय. थेट विश्वविक्रमामध्येच तुझं एक खारीचा का विना वाटा आहे. म्हणजे 50 पुस्तकं, 45-44 लेखक आणि त्याच्यातली एक तू. याबद्दल अनुभव कसा आहे हा सगळा? अरे खूपच जास्त आनंद होतो. म्हणजे असा कधी विचार नव्हता केला की आपण पुस्तक प्रकाशित करू आणि त्याच्यानंतर विश्वविक्रमामध्ये भाग घेऊ वगैरे. मला वाटतं हे असं लकीली घडलंय. जे काही आहे ती ओळख झाली. त्याच्यानंतर आम्ही तुंबाडच्या ट्रिपला गेलो होतो. त्याच्यामध्ये कविशा होती आणि आपला तोच ग्रुप होता कथानगरीचा. मग तिथे काही चर्चा झाली आणि मग हे सगळं ठरलं. तर आज विश्वविक्रमामध्ये पुस्तक माझं प्रकाशित होत आहे. त्याचा खूप जास्त आनंद आहे. खूपच छान. एक लेखन म्हणलं तर त्याच्याबरोबर एका कथानगरी सारख्या पुस्तकामध्ये तुझं कथा आलेली आहे. त्यानंतर तुम्ही आता एक ट्रिपला जाऊन, असे वेगवेगळे पडावेत ना. नुसतं लेखन म्हणलं तर एक असं एक सूर्य आपण लिहितोय असं नाहीये. असं नाही होत. बरोबर. तुझी लेखनाची कशी पद्धत आहे की तू एका जागी बसून एका ठराविक वेळेत लिहितेस का सुचेल तसं? नाही, ऍक्च्युअली तसं लिहायला पाहिजे, पण मी तसं लिहित नाही. मी सुचेल तसे लिहित जाते आणि फार पेन पेपर घेते असंही नाही. मोबाईलमध्ये नोट्स मध्ये तुला तर माहितीच आहे, आपण कुठेही बसतो, कुठेही अचानक एखादी चारोळी कोणाच्या बोलण्याने काही सुचतं, कुठे एखादं वाक्य ऐकलं की सुचतं, कुठला एखादा प्रसंग घडला की सुचतं. तर ते मी लिहून ठेवते नोट्स आणि मग जसा वेळ मिळेल, जसं सुचेल तसं लिहित जाते. असंही नाही की कंटिन्युअसली लिहिते, फक्त कथाच लिहिते किंवा कविता लिहिते. जेव्हा जसं सुचेल तसं ते लिहित जाते मी. खूपच छान. काही नवीन लेखकांसाठी पण टिप्स असू शकतात. तुझ्या बोलण्यातनं मला जाणवतंय की काय काय पद्धतीने आपण आपलं लेखन खुलवू शकतो, वाढवू शकतो. तुझे लहानपणापासून किंवा वाचन जेव्हा करतेस तू, तर तुझे कोणी असे फेवरेट आहेत वाचक लेखक? माझे बरेच आहेत. आता सुरुवात तर आपण जेव्हा लहानपणापासून करतो तर आपल्याला माहिती आहे, पण ते किशोर, चांदोबा, चंपक या सगळ्या गोष्टींनी सुरुवात झाली. जे सगळ्यांना आपल्या आवडायचे ते आपले दैवत जे पु ल होते, वपू होते, हे तर लहानपणी वाचले. द मा मिरासदारांच्या विनोदी कथा त्या खूप आवडायच्या. त्याच्यानंतर जसं मोठे झालं तसे बाकीचे लेखक वाचले, जसं ग्रेस यांच्या कविता मला खूप आवडतात, बाबा बोरकरांच्या कविता आवडतात. आणि कथांमध्ये म्हटलं तर जी.ए. कुलकर्णी, ऋषिकेश गुप्ते हे सगळे लोक मला आवडतात. जी.ए. कुलकर्णींच्या कथा ज्या म्हणतो आपण त्या अवघड आहेत खूप समजायला, दुर्बोध आहेत, क्लिष्ट आहेत. पण तरी काय माहिती तिकडे जरा जास्त ओढा आहे. आणि माझ्या लेखनामध्ये पण लोकांना असं वाटतं की म्हणजे बाहेर जे प्रसंग घडतात त्यापेक्षा अंतरंगातलं त्यांना जास्त घडतं, किंवा जो प्रसंग चालू आहे आणि त्याच वेळेला त्याच्या आतमध्ये काय घडतं, ह्या दोघांची सांगड आहे ती लोकांना जास्त भावते माझ्या कथांच्या मधले. जेवढी लेखिका म्हणून ही छान आहे, तेवढीच ती वक्ता म्हणून पण मला आज आवडली. आणि
त्या ह्यानी पण तिचे बरेच उपक्रम सुरू आहेत. तिने आताच सांगितलं एका पुस्तक प्रकाशनामध्ये पण तिचा सहभाग आहे. शिवजयंती आणि गणेशोत्सव याच्यात शिवजयंतीमध्ये आम्ही यावेळेला किंवा मागे 2-3 वर्षापासून स्किट बसवतो, ज्याच्यामध्ये 120 लोकांचं हे स्किट होतं. अगदी जाणता राजासारखं आम्ही खूप मोठं बसवलं होतं. यावर्षी लहान मुलांचं होतं. तर तिथे जे अँकरिंग असेल किंवा नरेशन असेल, गणपतीमध्ये कल्चरल ऍक्टिव्हिटी, जो 800,000 लोकांचा आमचा तो गणेशोत्सव असतो, तर तिथे पण मी करते अँकरिंग. कविता तुझ्याने माझा म्हणून एक ओपन माईक आहे, तिथे तिथे मी सूत्रसंचालन करते आणि तिथे कवितेचं पान म्हणून एक आहे, तर तिथे ते वाचायलाही मी असते. अशी विविध बहुपैली व्यक्तिमत्वाची आपल्याकडे एक लेखिका आली आहे. तिच्या या सगळ्या प्रवासाचं तुझं खूप खूप कौतुक. थँक्यू. आणि तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुझ्याबरोबर गप्पा मारताना खूप छान वाटलं. धन्यवाद. नमस्कार, मी सचिन बोर्डे. वेल्वेट कविशा पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्था यांच्यातर्फे होणाऱ्या प्रकाशन सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सर्वप्रथम आपला अभिनंदन. आपलं पुस्तक उद्या प्रकाशित होणार आहे. तर मी लेखिका पूनम पाटील यांना पहिला प्रश्न विचारू इच्छितो. आपल्या पुस्तकाचं नाव काय आहे? पुस्तकाचं नाव आहे बासरी. हा कथासंग्रह आहे. आपण पूनमच्या आई, तर तुम्हाला हा प्रश्न आहे की पहिलं पुस्तक आहे पूनम यांचं, तर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय भावना आहेत त्याबद्दल? आनंद झालाय. तिचं म्हणजे अभिमान वाटतो. एवढं मुलीनं लिहिलं, तिचं स्वप्न साकार झालं पुस्तकाचं. लहानपणापासूनच तिला आवड होती पुस्तकं वाचण्याची वगैरे. ऑलराऊंडर आहे ती. धन्यवाद. काका, तुम्हाला काय सांगायचं आहे ह्याबद्दल? काय ना, आनंदच वाटतो. मुलीनं जरा प्रकाशन केली येते म्हणून आनंद आहे. बरं, आता त्यांचे सर्वात मोठे साथीदार म्हणजे ज्यांनी आधारस्तंभ म्हणू शकतो ह्या सर्वांचा, युवराज. तर त्यांना मी प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही त्यांना कसं सहकार्य केलं? तुमच्या काय भावना आहेत? विश्वविक्रमी कार्यक्रमामध्ये त्यांचं पुस्तक प्रकाशित होत आहे. सर्वप्रथम कविता वेल्वेट पब्लिकेशनचं हार्दिक अभिनंदन. त्यांनी हा विश्वविक्रमी कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सहभागी करून घेतलं, त्याबद्दल खरंच अभिनंदन. खरं तर मराठी किंवा कोणताही भाषा विषय हा माझ्यासाठी फारच आवड विषय, अगदी शालेय जीवनापासूनचा आवड विषय. व्यक्त होणं, लिहिणं हे मला कधीच जमलं नाही. मी सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये रमणारा माणूस आहे आणि माझ्या दृष्टीने हे असं लिहिणारे लोक फारच हुशार असतात, खूपच हुशार असतात, असं अगदी लहानपणापासूनच माझं मत होतं. जेव्हा लग्न झालं त्यावेळेला वाटलं, अरे वा, बरं झालं की आपलं लग्नसुद्धा सायन्स टेक्नॉलॉजीमधल्याच मुलीशी झालं. पण नंतर हळूहळू कळायला लागलं की नाही बाबा, हे रसायन फारच वेगळं आहे, हे आपल्यातलं नाही आहे, हे वेगळ्याच दुनियेत रमणारं रसायन आहे. तर खरंच आज खूप छान वाटतं की एक पुस्तक प्रकाशित होतं आहे आणि खूप चांगलं लिहिते आहे आणि इथून पुढं असंच लिहित जावं असं मला वाटतं. आणि अजून असं वाटतं की खरंच ही लिहिणारी माणसं फार संवेदनशील असतात आणि अशा संवेदनशील माणसाशी जुळून घेणं हे फार फार अवघड गोष्ट आहे. आणि आता ती मला सवय होते आणि जे लहानपणापासून वाटत होते खरंच हुशार माणसं असतात आणि आज अशाच हुशार माणसाबरोबर मी संसार करतोय. त्यामुळे मला पण आता थोडंफार हुशारी आल्यासारखी वाटते आणि मी जमून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर खरंच फार छान वाटतंय आणि अभिमानही वाटतोय की आज एका लेखिकेचा मी कोणीतरी आहे. अतिशय मनापासूनच्या भावना युवराजने व्यक्त केलेल्या आहेत. आता शेवटचा प्रश्न, पूनम यांची मैत्रीण सोनाली कुलकर्णी इथे आहेत, सोनाली देशपांडे इथे आहेत. तर त्यांना कसं वाटतंय मैत्रिणीचं पहिलं पुस्तक? खूपच छान. मला तर खूप अभिमान वाटतो की मी तिला हळूहळू लिहिणं काय असते, कसं म्हणजे पहिले सुरुवातीला ती लिहायची तर तेचपणा वाटायचा, मग हळूहळू चेंजेस होत गेले तिच्यात आणि मला त्याचा खूप अभिमान वाटतो की ती माझी मैत्रीण आहे. आज मी तिच्या मुळे आज इतक्या मोठ्या विश्वविक्रमी सोहळ्याची साक्षीदार होऊ शकली आहे. मला खूप आनंद झाला आहे आणि तिला पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. बोलायचं तुम्हाला? युवराजचं तर आहेच, आई वडील या सगळ्यांचा मला खूपच पाठिंबा आहे आणि त्याशिवाय पण अजून काही व्यक्ती आहेत. त्यातले सगळ्यात जवळचे म्हणजे सोनाली आणि दुसरा म्हणजे सचिन. हे माझ्या कथांचे पहिले वाचक आहेत आणि माझ्या कथा, कविता नक्की कशा वाटतात, काय सुधारणा असायला हव्यात, ते हे दोघंही सुचवतात. सोनालीने आपल्याला सांगितलंच आहे तिला कसं वाटलं. माझा प्रश्न आता सचिनला आहे, तुला कसं वाटतं आज माझं पुस्तक प्रकाशित होतंय? नाही, नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. पुस्तक प्रकाशन, विश्वविक्रम होणं आणि पहिलं पुस्तक म्हणजे आपलं सगळंच पहिलं
छानच असतं. तर अभिमानाची गोष्ट आहे आणि मला वाटतं की आज 50 पुस्तकं प्रकाशित होत आहेत, तर तुमचेही अजून 50 पुस्तकं व्हावेत ही सदिच्छा. धन्यवाद.